हा विद्यार्थी मित्रांनो, मास्टर एसके क्लासेस मध्ये आपलं परत एकदा मी स्वागत करीत आहे। इयत्ता वर्ग 7वा, विषय गणित आणि घटक आहे भौमितिक रचना। यामध्ये एक भाग आपण शिकणार आहोत कोन दुभाजक। आपण 6वीला शिकलो तसं आपल्याला कोन दुभाजक शिकायचं। पहिल्यांदा आपण पी आर हा किरण काढला आणि पी ह्या किरणाच्या आरंभ बिंदूवर कोन मापक ठेवून 80 अंशाचा कोन या ठिकाणी एक टिंब काढले आणि या 80 अंशाच्या कोनासाठी आपण एक पी पासून एक किरण काढलाय। पासा हा किरण काढला, पी पासून हा किरण काढला आणि या किरणावर एक बिंदू, त्याचं नाव दिलं टी। आता बघा, किरण पी आर व किरण पी टी यामुळे तयार झालेला कोन किती अंशाचा आहे? 80। आता या कोनाचं वाचन कसं करायचं ते लिहा, कोन टी पी आर, कोन टी पी आर बरोबर 80 अंश। बघा, किंवा कोन आर पी टी, कोन आर पी टी बरोबर कोन टी पी आर 80। कळलं का? कोणाचं नाव दोन प्रकार होते। आता आपल्याला हा कोन दुभागायचा आहे। हे पहा, कंपासच्या साहाय्याने आरंभ बिंदूवर टोक ठेवा आणि तेवढ्याच अंतराने या ठिकाणी आणि तेवढ्याच अंतर या ठिकाणी खून करा। तेवढ्याच अंतराने हे पास केली खून। मग आता या खुणावरून आपण या ठिकाणी एक कंस काढा आणि या खुणून या ठिकाणी कंस काढा। आता बघा कसं, ह्या इतर हा एक कंस काढला इकडून आणि हा इकडून असा कंस काढला, असा कंस काढला। आता हे बिंदू, या बिंदूला एक नाव द्या, कोणतंही नाव द्या या बिंदूला, कोणतंही नाव द्या या बिंदूला। या बिंदूला इथं नाव दिलं या आणि ह्या बिंदूतून जाणारा किरण काढा, ह्या दोन्ही बिंदूतून जाणारा किरण काढा। किरण काढला। आता किरण पीएल, किरण पीएल हा बघा, किरण पीएल लिहितो मी इथं, किरण पीएल हा कोन टी पी आर चा दुभाजक आहे। बघा, पहिल्यांदा आपण काय लिहिलो माप, दुसरं काय लिहिलो हा किरण पी आर हा पीएल हा टी पी आर चा दुभाजक आहे। हा दुभाजक आहे। एकूण किती होता? 80 अंशाचा। आता हा किती झाला? मग हा 40 अंश, हा 40 अंश झाला। मग आता बघा, मग म्हणून हे तिसरं, म्हणून बघा कोन आर पी एल, बघा आर पी एल बरोबर किती अंश? 40 अंश आणि कोन टी पी एल बरोबर 40 अंश झाले। आता चौथी माहिती काय लिहायचं? म्हणून बघा, म्हणून कोन आर पी एल बरोबर कोन टी पी एल बरोबर 40 अंश। लक्षात आलं? याच आणखी पाचवं, त्या पहा, म्हणून कोन आर पी एल अधिक कोन टी पी एल बरोबर हे किती? 40 अंश अधिक 40 अंश बरोबर 80 अंश। दिलेल्या मापाचा कोन 80 अंश। लक्षात आलं? अशा रीतीने आपल्याला कोन दुभाजक करता येईल आणि कोन दुभाजक तुम्ही आपल्या घरी सुद्धा सरावासाठी करू शकता। आता आपण पाहणार आहोत रेषाखंडाचा लंब दुभाजक। लंब दुभाजक कशाला म्हणतात? रेषाखंडाचे दोन समान भाग ज्या रेषाखंडामुळे होतात त्याला त्या रेषाखंडाचा लंब दुभाजक म्हणतात। लंब दुभाजकामुळे रेषाखंडाचे दोन समान भाग होतात। आता कसे होतात आपल्याला करायचं आहे, आपण करूया। हे पास इकडे बघा, आपण हा एक रेषाखंड काढला
हा रेषाखंड काढायला नाव द्या. हे रेषाखंडाची हे कोणते बिंदू आहेत ते रेषाखंडाचे सांगता येते कोणाला? हे आरंभ बिंदू आहेत. रेषाखंड ए बी, रेषाखंड बी ए, म्हणजे दोन्ही अंत्य बिंदू आहेत. आरंभ बिंदू रेषाखंडाला नसतो, हे अंत्य बिंदू आहे. आता ही रेषाखंड दुभागणी, रेषाखंडाचा लंब दुभाजक आणि रेषाखंडाला दुभागणी. आता यासाठी काय करायचं आहे? पहा, अर्ध्या ए बिंदूवर बघा, ए बिंदूवर कंपासचं टोक ठेवून अर्ध्या भागापेक्षा जास्त अंतर घेऊन वरच्या बाजूला एक कंस आणि खालच्या बाजूला एक कंस काढा. तेवढ्याच अंतराने बी बिंदूवर कंपासचं टोक ठेवून वरच्या कंसाला आणि खाली काढलेल्या कंसाला छेदा. आणि दोन्ही बघा, दोन्ही बिंदूतून जाणारा रेषाखंड काढा. रेषाखंड किरण काढा. या दोन्ही बिंदू जाणारा किरण काढा. हा किरण काढला. या ठिकाणी नाव द्या बी, याला या ठिकाणी नाव द्या पी, या ठिकाणी नाव द्या आर. कोणते नाव द्या? आता बघा आपण काय कृती केली सांगा. नंबर 1, रेषाखंड ए बी काढला. बघा, रेषाखंड ए बी काढला. किती सेंटीमीटर अंतराचं तेवढं तिथे लिहायचं. रेषाखंड ए बी काढला. कळलं? आता पुन्हा दुसरं काय केलं? कंपासचे टोक ए बिंदूवर ठेवून अर्ध्यापेक्षा जास्त अंतरावर अंतराने रेषाखंडाच्या वरील व खालील बाजूस, वरील म्हणजे वरच्या बाजूला आहे, खाली म्हणजे खालच्या बाजूला, वरील व खालील बाजूस कंस काढले. आता तिसरं काय केलं आपण सांगा. कंपासचं टोक बी बिंदूवर ठेवून, बघा हे ए बिंदूवर ठेवल्या, आता बी बिंदूवर तेवढ्याच अंतराने, बघा त्याच अंतराने किंवा तेवढ्याच अंतराने कंपासचे टोक बी बिंदूवर ठेवून वरील व खालील बाजूच्या कंसाला छेदले. छेदलं आपण दोन्ही कंसाला. आता ज्या ठिकाणी जाता बघा, छेदलेल्या ठिकाणी बिंदूची नावं देवा. वरील छेदन बिंदूस पी व खालील छेदन बिंदूस आर हे नाव दिले. आता हे तिसरं झालं, हे चौथं झालं. आता पाचवं आपण काय केलं सांगा. पाचवं काय केलं? बिंदू पी आणि बिंदू आर यातून जाणारा किरण काढला. बिंदू पी व बिंदू आर यातून
जाणारा किरण काढला तो रेषाखंड AB ला ज्या ठिकाणी छेदला त्याला नाव, त्या बिंदूला नाव D ने दिले आहे. रेषाखंड AB ला ज्या ठिकाणी छेदला त्या बिंदूस D हे नाव दिले. आपण काय केलं ते लिहायचं आहे, त्यालाच कृती म्हणतात. हे पहा, त्या बिंदूला D हे नाव दिलं. आता मग झालं काय, बघा, म्हणून हे 6वं नाव दिले. त्यामुळे बघा आता रेषाखंड AB चे, म्हणून रेषाखंड AB चे रेषा रेषाखंड AD व रेषाखंड BD हे समान भाग झाले. आता याला गणिताच्या भाषेत कसे लिहायचे, दोन समान भाग झाले म्हणून असे लिहायचं. म्हणून AB बरोबर, आता इकडे बघा, म्हणून रेख AB, रेख म्हणजेच रेषाखंड, रेख AD बरोबर रेख DB किंवा रेख BD बरोबर किती झाले. मग आता हे जेवढं सेंटीमीटर त्याचे अर्धे BD. अशा रीतीनं आता बघा, हा काय रेषा PR AB चा लंबदुभाजक आहे. म्हणून रेख AB चा रेख PR हा लंबदुभाजक आहे. आता याला कसं लिहितात लंबदुभाजक भाषेत लिहायचं असेल तर बघा, AB हे बघा असं, AB रेख AB, हा रेख AB लंब, याला म्हणायचं रेख AB लंब रेख, हा सांगा, PR झालं. अशी आपल्याला कृती लिहायची आहे. लक्षात आलं, रेषाखंडाचा लंबदुभाजक. आता बघा, आपण पहिल्यांदा काय केलं, मी परत एक बार सांगतो. पहिल्यांदा आपण काय केलं, AB हा रेषाखंड AB काढला. कंपासचं टोक A बिंदूवर ठेवून अर्ध्यापेक्षा जास्त अंतराने वरील बाजूस आणि खालील बाजूस कंस काढला. तेवढ्याच अंतराने कंपासचे टोक B वर ठेवून वरच्या कंसाला आणि खालच्या कंसाला छेदले. छेदन बिंदूला इथं P आणि या ठिकाणी R हे नाव दिले. वरील छेदून बिंदूस नाव दिल्यानंतर P व B बिंदू R मधून जाणारा किरण काढला. तो किरण AB या रेषेला ज्या बिंदूत छेदतो त्या बिंदूला आपण D हे नाव दिले. तर दिले की नाही, बघा D हे नाव दिले. आता रेषाखंड AB बघा, रेषाखंड AB चे रेषाखंड PR मुळे दोन समान भाग झाले. रेख AD बरोबर रेख BD किंवा रेख DB. लक्षात आलं. म्हणून रेख AB चा लंबदुभाजक रेख PR हा आहे. पुन्हा असं लिहायचं, रेख AB लंब रेख PR. हे लंबचं चिन्ह आहे, लंबदुभाजकचं चिन्ह आहे. आता जर तुम्हाला सांगितलं रेख AB बरोबर 36 सेंटीमीटर आहे, तर
रेख एडी बरोबर किती? लक्षात आलं? आता हे आता तुम्हाला लिहिलं आहे, हे 36 सेंटीमीटर आहे पाहिजे, हे 36 सेंटीमीटर. आणि तुम्हाला काय करायचं आहे? रेख एडी काढायचा आहे. रेख एडी किती आहे? हे दोन्ही तर समान आहे, रेख एडी काढायचं. म्हणून आता बघायचं, म्हणून या आठवं, रेख एडी बरोबर रेख काय सांगा? AB भागिले 2 बरोबर 36 भागिले 2 बरोबर 18 सेमी. लक्षात आलं तुमच्या? आता हा 18 सेमी, हा किती सेमी झाला मग? एडी 18 सेमी. हा सुद्धा किती सेमी? 18 सेमी. आणि हा पूर्ण 36 सेमी. 36 सेमी. लक्षात आलं तुम्हाला? हा, म्हणजे लंब दुभाजकामुळे रेषाखंडाचे 2 समान भाग होतात, हे लक्षात ठेवा. हा, पुढे. हा, आता आपण शिकणार आहोत त्रिकोणाच्या कोनांच्या दुभाजकाचा गुणधर्म. आता कसा गुणधर्म? पहिल्यांदा काढूया आपण. त्रिकोण PQR त्रिकोण काढला. हे पाय, त्रिकोण PQR काढला. आता काय करा? ह्या त्रिकोणातील तिन्ही कोन दुभागा, कोन Q, कोन R आणि कोन P. आता हा कंपासच्या साहाय्याने हे पास अर्ध्यापेक्षा जास्त भाग घेऊन, कंपासच्या साहाय्याने अर्ध्यापेक्षा जास्त भाग असा आपण घेतला आणि इथून मध्यभागी कंस काढला, ह्या कंसाला छेदलं आणि छेदल्यानंतर यातून जाणारा आपण काय काढला? किरण काढला. हा किरण काढला. आता मग ह्याच छेदा, ह्याला तसंच छेदा, इथून मी आपण हा किरण काढला. हा किरण काढला. तसंच ह्या सुद्धा कोणाला छेदा, या सुद्धा कोणाला छेदून आपण हा किरण काढला. ह्या बिंदूला आपण नाव देऊया I. काय नाव देऊया? I. आता बघा, इथं नाव देऊ T, इथं नाव देऊ L आणि इथं नाव देऊ M. बघा, कोन PQR चा, बघा, कोन PQR चा लंब PQR चा दुभाजक कोणता आहे? QT. हा किरण दुभाजक आहे. ह्याच्यामुळे ह्याचे 2 भाग झाले. याच बघा, त्रिकोण, बघा, त्रिकोण कोन PRQ चा, कळालं की नाही? Q चा या कोणाचा दुभाजक RL आहे. बघा, कोन RPQ चा दुभाजक, बघा, रेख PM, किरण PM हा आहे. हे तिन्ही ज्या बिंदू छेदतात त्या बिंदूला संपात बिंदू म्हणतात. आता आपण काय केलं? त्रिकोणाचे कोन Q व कोन R व कोन P दुभागले. दुभागले की नाही? बघा, दुभागले. काय की नाही? तिसरा त्रिकोणाच्या आतील बाजूस तीनही कोणाचे दुभाजक हे पाहिजे I बिंदूत मिळतात. त्यास संपात बिंदू म्हणतात. काय म्हणतात? संपात बिंदू म्हणतात. आता संपात बिंदू कोणता आहे? I हा संपात बिंदू आहे. लक्षात आलं तुम्हाला? आता याच्यावरून आपल्याला काय शिकायचंय? बघा, आता बघा, ह्याच्यावर आपल्याला काय शिकायचं आहे? हे लंब काढले आपण. काय दिसतंय? बघा,
आय एम बघा आय टी आणि आय. आता इथून आता आपण लंब हे काढले. आता आपण लंब इथं काटकोन ठेवून असे लंब काढूया. असे लंब ये नाव दिलं. इथं असा लंब काढूया. हे लंब आहे बरोबर. याला इथे एम नाव दिलं. इथं असा लंब काढूया. याला नाव दिलं. आता हे लंब ह्याला काय म्हणतो आपण? काय म्हणतो मग हे? त्याचे काय लंब दुभाजक आहे. कळलं की नाही? म्हणजे केंद्रापासून ह्या केंद्रबिंदू पासून हा लंब दुभाजक, हा लंब दुभाजक आणि हा लंब दुभाजक समान असतात. म्हणून ह्या बाईकडे बघा आय एल बरोबर आय टी बरोबर आय एम. बघा चौथा. म्हणून रेख असे लिहितो किंवा लंब. रेख आय एल बरोबर रेख आय एम बरोबर रेख आय टी. हे लंब दुभाजक. अशा रीतीने तुम्हाला त्रिकोणाच्या आणि सांगा हा लघुकोन त्रिकोण आहे. हा लघुकोन त्रिकोणामध्ये बघा महत्वाचा मुद्दा 5. लघुकोन त्रिकोणात बघा कोणांच्या दुभाजक हा त्रिकोणातच असतो. त्रिकोणाच्या आतील बसून त्रिकोणाच्या आतील भागात असतो. बघा हा आतील भागात आहे. कोणत्या त्रिकोणात? लघुकोन त्रिकोण आहे. ह्या त्रिकोणामध्ये आतील बाजूस असतो. हे आपल्याला सिद्ध झालेलं आहे. आता आपण काय लिहून घेणार? तुम्ही आता 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. लक्ष द्या. इकडे आपण आता हे शिकत असताना दुभाजका गुणधर्म शिकत असताना आपल्याला 2 गोष्टी लक्षात आल्या. त्या नोट करून ठेवा. जेव्हा 3 पेक्षा जास्त रेषाखंड एकाच बिंदूतून जातात, जेव्हा 3 पेक्षा जास्त रेषाखंड एकाच बिंदूतून जातात तेव्हा त्या रेषाखंडाला एक संपाती रेषाखंड म्हणतात. आता हे बघा किती 3 रेषा आहेत ना. रेषा ए बी, रेषा सी डी, रेषा ई एफ. ह्या तिन्ही एकाच बिंदूत कोणत्या बिंदूत जातात? पी बिंदूतून. मग ह्या तिन्ही रेषा काय आहेत? तिन्ही रेषा एक संपाती रेषा आहेत. कळलं? आणि याचा बिंदू काय आहे? त्या बिंदूला काय म्हणतात? संपात बिंदू म्हणतात. काय म्हणतात? संपात बिंदू. संपात बिंदू हा ज्या ठिकाणी त्रिकोणाच्या मध्यभागी असतो त्याला त्रिकोणाचा परिमध्य काय म्हणतात? परिमध्य असे म्हणतात. चला लक्षात आलं? रेषाखंड ज्या बिंदूत छेदतात त्या बिंदूत संपात बिंदू म्हणतात. आता इथला संपात बिंदू कोणता आहे? पी आहे. रेषाखंड ए बी, रेषाखंड सी डी, रेषाखंड ई एफ चा संपात बिंदू पी हा आहे. लक्षात आलं तुम्हाला? कारण की लिहून दाखवू मी. बघा असं लिहायचं. याच रेषा ए बी व रेषा सी डी व रेषा ई एफ ह्या पी बिंदूत छेदतात. म्हणून रेषा ए बी, रेषा सी डी व रेषा ई एफ ला एक संपाती रेषा म्हणतात. आता पुढचं काय? आता यांचा या 3 रेषांचा या 3 रेषा पी बिंदू मध्ये छेदतात. म्हणून
पी हा त्यांचा त्या रेषांचा संपात बिंदू आहे. याचा काय हा पी हा संपात बिंदू आहे. लक्षात आलं? हा ठीक आहे. हा आता लक्षात घ्या इकडे आपण काय शिकलो त्यावरून लक्षात ठेवा. या गोष्टी काही मी तुम्हाला लिहून देणार आहे ते तोंडपाठ झाले पाहिजेत. त्रिकोणाचे कोन दुभाजक बघा, कोन दुभाजक एक संपाती असतात. कळलं? एक. आता दुसरं बघा, दुसरं काय, त्यांच्या संपात बिंदूस परिमध्य किंवा परिकेंद्र म्हणतात. परिकेंद्र म्हणतात. तीन. आता तीन ते कोणतं नाव ओळखतात? हा, परिकेंद्रास सी या नावाने, सी म्हणजे सेंटर या नावाने ओळखतात. कळलं? सी या नावाने ओळखतात. ही माहिती दिली. आता त्याच्या आता दुसरा चौथा काय शिकलो आपण? लघु कोन त्रिकोणात लघुकोन त्रिकोणात संपात बिंदू हा त्रिकोणाच्या आतील भागात असतो. आता पाचवा, विशाल कोन त्रिकोणात संपात बिंदू हा त्रिकोणाच्या बाहेरील बाजूस असतो. बाहेरील भागात असतो. बघा, ह्या गोष्टी आपण शिकलो. हे लक्षात ठेवा. विशाल कोन त्रिकोणात संपात बिंदू बाहेरील त्रिकोणाच्या बाहेरील भागात, लघुकोन त्रिकोणात संपात बिंदू त्रिकोणाच्या आतील भागात. कळलं की नाही? हा, आता आपण हा भाग या ठिकाणी संपला आणि आपण आता पुढचा सराव संच सोडून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्या सेवेमध्ये एकच उद्देश घेऊन येत आहे. एकच ध्यास विद्यार्थ्यांचा विकास, एकच ध्यास विद्यार्थी विकास. तरी तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे, तुम्ही काय करायचं आहे, लाईक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरील बटन क्लिक करून टाका. त्यामुळे काय होईल, अपडेटसाठी पुढचे व्हिडिओ आपल्याला प्राप्त होतील. आणि तुमचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्ही बॉक्समध्ये, कॉमेंट बॉक्समध्ये लिहून टाकावे. त्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळून जातील.